Hi students, today I welcome the students who are studying in BA and BSc first year in the colleges which are affiliated to Dr. Baba Saheb Ambedkar, Marathwada University of Aurangabad. For I'm going to switch over on a very important poem by name Eve. You know, this poem has been written by a very famous poet, Rudyard Kipling from England. He was awarded Nobel Prize for Literature. The poem is very important from the philosophical point of view. It is famous for its philosophical content. The poem is famous for its teaching. And that is why I want to make an appeal to all the students that if you go through this poem, that you will get very important tricks and very important advice from this poem and from this poet. सर्व विद्यार्थ्यांना माझी अशा प्रकारची माझा सल्ला आहे की या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. You will learn so many things from this poem because the poet has written this poem especially for his son. कारण कवीनं ही कविता त्याच्या विशेष करून त्याच्या मुलासाठी लिहिलेली आहे. कारण जेव्हा आपण शेवटी या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं when we come across the last two concluding lines of the poem, we realize that, we know that, we come to know that the poet has written this poem especially for his son. What do these last concluding lines say? Yours will be earth and everything that is in it. Yours will be earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. शेवटला कवी काय म्हणतो, माय सन, माझ्या लेकरा, हे पृथ्वी तुझी असेल आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जर काही असेल का तर ते म्हणजे काय, तू खऱ्या अर्थाने माणूस होशील. हे माझ्या मुला, माझ्या लेकरा, तू खऱ्या अर्थाने माणूस होशील. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर कवीला काही वाटत असेल तर ते म्हणजे आपल्या लेकरानं खऱ्या अर्थानं माणूस व्हावं, एक आदर्श माणूस म्हणून समाजामध्ये वावरावं, ही या ठिकाणी कवीची इच्छा आहे, कवीची अपेक्षा आहे. प्रत्येक बापाची, प्रत्येक आईची अशा प्रकारची अपेक्षा असते की आपलं लेकरू खऱ्या अर्थानं माणूस बनलं पाहिजे. Each and every father and each and every mother wants his son to be an ideal human being in a real sense. आणि तशाच प्रकारे रुडयार्ड किपलिंग सुद्धा आपल्या मुलाकडून काय अपेक्षा ठेवतोय, बाबा रे, तू श्रीमंत तर असायला पाहिजेस. युअर्स विल बी अर्थ, हे पृथ्वी तुझी असेल. यू विल बी एम्परर ऑफ द अर्थ, यू विल बी ओनर ऑफ द अर्थ. या पृथ्वीचा मालक तू असशील, ही पृथ्वी तू जिंकशील. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे यू विल बी अ मॅन, माय सन, माझ्या लेकरा, तू मात्र माणूस असशील. आणि याच्यासाठी काय काय करायला हवं, व्हॉट शुड वी डू टू बिकम अन आयडियल मॅन, एक आदर्श माणूस बनण्यासाठी आपण काय करायला हवं. व्हॉट क्वालिटी शुड वी इनकल्केट, कोणकोणत्या प्रकारचे गुण आपण अंगीकृत करायला हवे. व्हॉट प्रॉपर्टी शुड वी पसेस, कोणकोणत्या प्रकारचे गुणधर्म आपण आत्मसात करायला हवे, हे या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी कवीनं सांगितलंय. कविता महत्वाच्या असतात, पोएम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी अगोदरच सांगितलंय, पोएट्री फीड्स अँड वॉटर्स अवर इमोशन. कविता आपल्या रडायला भाग पडतात. पोएम्स मेक अस क्राई, कधी कधी आपल्याला रडायला भाग पडतात. दे मेक अस लाफ, कधी कधी ते आपल्याला हसायला भाग पडतात. कधी कधी आपल्यामध्ये देशसेवेची भावना निर्माण करण्याचं काम करतात. निष्काम निस्वार्थ सेवेची भावना निर्माण करण्याचं काम करतात. दॅट्स वाय द पोएम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. खरं पाहिलं तर साहित्याचे दोनच एम्स आहेत, दोनच पर्पजेस आहेत. व्हॉट इज द एम ऑफ लिटरेचर? इफ सच क्वेश्चन विल बी आस्क्ड टू द स्टुडंट्स हु आर स्टडिंग ऑप्शनल इंग्लिश, जर काही विद्यार्थी जेव्हा साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न जर कोणी विचारला, व्हॉट इज द एम ऑफ लिटरेचर, व्हॉट इज द एम ऑफ साहित्याचं ध्येय काय, तर त्यावेळेला आपल्याला सांगायला हवं, द एम ऑफ लिटरेचर इज टू एंटरटेन अँड टू टीच. म्हणजे साहित्याचा ध्येय हे काहीतरी शिकवणं आणि शिकवण्याच्या माध्यमातून करमणूक करणं, शिकवणं आणि शिकवण्याच्या माध्यमातून करमणूक करणं. अँड द एम ऑफ एज्युकेशन शुड बी, म्हणजे आपल्या शिक्षणाचं काय ध्येय असावं, कॅरेक्टर बिल्डिंग अँड मॅन मेकिंग. Recently, I visited Dayanand College, Latur, and when I was entering the gate, when I was entering the main gate of that building, त्या बिल्डिंगचं मेन गेट मी जेव्हा त्या ठिकाणी आतमध्ये जात होतो का, I saw a quotation. It was a motto of that college, and the कॉलेजचा मोटो होता,
मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग. म्हणजे शिक्षणाचं मेन ध्येय काय असलं पाहिजे तर माणूस, विद्यार्थ्यांना आपण माणूस बनवायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट काय, त्याच्या चारित्र्याचं बांधणी करायला पाहिजे, त्याचं चारित्र्य आपण घडवायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी चारित्र्यवान असावा आणि महत्वाचं विद्यार्थी माणूस बनावा. हे दोन अशा प्रकारचे एम्स असावे. आणि तेच या कवितेचं सुद्धा ध्येय आहे. या कवितेचं उद्दिष्ट काय माहितीये का, की सर्वांना, म्हणजे त्याचा या कवितेचं उद्दिष्ट एकच आहे की या कवीला असं वाटतं की आपला मुलगा माणूस बनला पाहिजे. ही कविता, द पोयम has been originally written in 4 stanzas. Actually the poem has been written in 4 stanzas. कविता 4 कडव्यांमध्ये लिहिण्यात आलेली आहे. परंतु it has been only 3 stanzas have been prescribed for our syllabus. परंतु आपल्या सिलेबसला फक्त 3च स्टांजा प्रिस्क्राइब करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण ही कविता स्टांजा आपण लाईन बाय लाईन जाणार. आय विल टीच यू दिस पोएम लाईन बाय लाईन. ही कविता मी तुम्हाला लाईन बाय लाईन जाणार, कारण या कवितेमधून आपल्याला सांगण्यात आले की काय आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे गुणधर्म आपल्याकडे असले पाहिजे जेणेकरून आपल्याला ते गुणधर्म माणूस बनवतील. माणूस बनण्यासाठी ही कविता अतिशय महत्वाची आहे. तर या 3 स्टांजामध्ये, पहिल्या स्टांजात, इन द फर्स्ट स्टांजा व्हॉट डज द पोएट से, या पहिल्या कडव्यामध्ये कवी असं काय म्हणतो, काय काय सल्ले दिलेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कवी आपल्या मुलाला काय म्हणतो पहा. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing the earth and blaming it on you. कवी आपल्या मुलाला असं म्हणतो, when others are angry with you, जेव्हा सर्व लोकांना रागात असतील, तुझ्यावर सुद्धा रागात असतील, त्यावेळेला मात्र you have to keep your head cool. तू तुझं डोकं शांत ठेवायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या माणसानं रागावर विजय मिळवला, we say that he is an ideal person. त्याला आपण आदर्श माणूस म्हणतो. परंतु तसं होत नाही. सामान्यतः आपण पाहतो जे सर्वसामान्य माणसं असतात का, ऑर्डिनरी पीपल, जे काही सर्वसामान्य माणसं असतात का, त्यांना मात्र दे कॅन नॉट अचीव, त्यांना मात्र कंट्रोल ओव्हर देअर एंगर, दे कॅन नॉट अचीव, ते आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकत नसतात. परंतु इथे कवी असं म्हणतो, जर तुला चांगला माणूस बनायचा असेल, इफ यू वॉन्ट टू बिकम एन आयडियल पर्सन, इफ यू वॉन्ट टू बिकम अ मॅन, then you have to keep your head cool. When others are losing their temper, जेव्हा सर्व लोकांना त्यांचा राग, त्यांचा स्वभाव गमावत असतील, जेव्हा रागात येत असतील, तेव्हा मात्र आपण रागात न येता यू हॅव टू कीप युअर हेड कूल. इफ यू हॅव टू कीप कंट्रोल ओव्हर युअर टेम्पर. तुझ्या स्वभावावर तुझं नियंत्रण असणं गरजेचं आहे. कारण मला आठवतं बघा की या ठिकाणी या कवितेमध्ये या ओळींमध्ये ना 2 अपोजिट आयडियाज आर इन्व्हॉल्वड. In this line, in the first 2 lines, या पहिल्या 2 ओळीमध्ये 2 opposite ideas are involved. 2 opposite ideas आहेत. म्हणून या पहिल्या ओळीमध्ये या ठिकाणी अँटीथेसिस नावाचं पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी वापरले पहा. While appreciating the poem, जेव्हा आपण या कवितेचं टीकात्मक परीक्षण करू, विश्लेषण करू, त्यावेळेला तुम्हाला मदत होईल. पहिल्या 2 ओळीमध्ये कवीनं अँटीथेसिस नावाचं पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी वापरलंय. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कवी असं म्हणतो, जेव्हा सर्व लोक रागात येतात तेव्हा आपण मात्र आपलं डोकं शांत ठेवायला हवं, आपल्या स्वभावावर आपलं नियंत्रण असायला हवं. वी मस्ट कीप अवर हेड कूल इफ यू वॉन्ट टू बिकम एन आयडियल पर्सन. त्यानंतर कवी म्हणतो पहा, इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ वेल ऑल मे डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. जेव्हा सर्व लोक आपल्याबद्दल संशय घेत असतात, when other people doubt about us, जेव्हा आपल्याबद्दल सगळे लोक जेव्हा संशय घेत असतात, अशा वेळेला मात्र आपण स्वतःवर कधीच संशय घ्यायचा नाही, आपण स्वतःवर कधीच अविश्वास व्यक्त करायचा नाही. वी मस्ट हॅव कॉन्फिडन्स इन अवरसेल्व्स, वी मस्ट बिलीव्ह इन अवरसेल्व्स. आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ज्या दिवशी आपला विश्वास, स्वतःवरचा विश्वास ज्यावेळेला नाहीसा होईल का, त्यावेळेला आपण आयुष्यात काहीही मिळवू शकणार नाही. we won't achieve anything in life. आपण आयुष्यामध्ये काहीही मिळवू शकणार नाही ज्या दिवशी आपण स्वतःवरचा विश्वास गमावू तेव्हा. म्हणून कवी म्हणतो की यू हॅव टू कीप फेथ इन युअरसेल्फ. तुझे स्वतःवर तुझा विश्वास असायला हवा. जरी लोकांनी तुझ्याबद्दल संशय व्यक्त केला तरी स्वतःवर मात्र विश्वास ठेव बेटा. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. परंतु ते जर संशय व्यक्त करत असतील तर त्यांचा तेवढा विचार करू नको. डोंट टेक इट सिरियसली. तेवढं सिरियसली ते आपण अजिबात घ्यायचं नाही. व्हॉट डज मीन बाय मेक अलाउन्स फॉर, डोंट टेक इट सिरियसली. तेवढं त्या ठिकाणी त्याला सिरियसली घ्यायचं नाहीये आपण.
जरी लोक आपल्याबद्दल संशय व्यक्त करत असले, डोंट टेक इट सिरियसली. फक्त एकच काम कर, यू मस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. यू मस्ट हॅव सेल्फ कॉन्फिडन्स. तुझ्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि तिसरा या ठिकाणी सल्ला कवीने दिलाय पहा, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. वाट पाहत राहा. डोंट बी टायर्ड बाय वेटिंग. कधीही वाट पाहत असताना कंटाळा करायचा नाही, थकायचा नाही. वाट पाहत राहायचं. डोंट क्विट. अर्ध्यामध्ये कुठलाही प्रयत्न सोडायचा नाही. डोंट क्विट. डोंट गिव्ह अप युअर एफर्ट्स. तू तुझे प्रयत्न अर्ध्यामध्ये सोडायचे नाही. आणि वाट पाहत असताना आपण कंटाळायचं नाही. अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी कवीनं आपल्या मुलासाठी दिली आहे बघा. कवीला असं वाटतं की आपला मुलगा आयडियल पर्सन बनावा. द पोएट वॉन्ट्स हिज सन टू बी एन आयडियल पर्सन. त्याला असं वाटतं की एक आदर्श माणूस म्हणून आपल्या मुलाची गणना व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो वाट पाहायला अजिबात कंटाळा करायचा नाही. कसं होतं पहा, याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. लेट मी गिव्ह एन एक्झाम्पल हिअर. मला या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं. समजा दोन मित्र आहेत आणि एमपीएससी साठी एफर्ट्स करतायत, ट्राय करतायत. दे आर प्रिपेरिंग फॉर एमपीएससी एक्झाम. ते काय करतायत, एमपीएससी साठी त्या ठिकाणी तयारी करतायत. एक थोडासा हुशार आहे, एक मात्र डल्लर आहे, थोडासा कमी हुशार आहे. आणि दोघेही त्या ठिकाणी मेहनत करतायत. पहिली परीक्षा त्यांनी दिली आणि परीक्षा दिल्यानंतर पहिल्या परीक्षेमध्ये त्यांना अपयश आलं. जर अपयश आलं असेल तर अशा वेळेला जर जो हुशार विद्यार्थी आहे त्यानं जर समजा आपला प्रयत्न जर सोडून दिला आणि आपल्या गावाकडे निघून गेला, इफ ही गिव्स अप द एफर्ट्स, इफ ही क्विट्स, जर त्यावेळेस त्यानं सोडलं अँड गोज टू हिज विलेज आणि तो त्याच्या जर गावाकडे निघून गेला, आणि जर दुसरा मुलगा जो कमी हुशार आहे आणि त्यानं जर आपला प्रयत्न तसाच चालू ठेवला आणि दुसरी परीक्षा दिली आणि जर एमपीएससी मध्ये तो जर त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरला, परीक्षा पास झाला, चांगलं पोझिशन मिळाली, चांगलं पद मिळालं, आणि जर तो त्या आपल्या मित्राला भेटायला गेला आणि त्यानं सांगितलं की बघ, आय हॅव क्लिअर्ड एमपीएससी एक्झाम, मी एमपीएससी एक्झाम पास झालो अँड नाऊ आय एम वर्किंग एज अ एससीपी. मी आता सध्या एससीपी म्हणून काम करतोय किंवा एखाद्या दुसऱ्या पदावर काम करतोय. त्यावेळेला त्या पहिल्या मुलाला काय वाटेल माहितीये का, की मी जर थोडी वाट पाहिली असती तर मला यश मिळालं असतं म्हणजे असतं. कारण माझ्यापेक्षा कमी हुशार असलेला माझा मित्र जर याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत असेल तर मीही झालो असतो. फक्त चूक कशाची झाली माहितीये का, बिकॉज आय डिड नॉट वेट. कारण मी वाट पाहू शकलो नाही. आणि म्हणून कवी म्हणतो यू हॅव टू वेट, यू मस्ट हॅव अ पेशन्स. आपल्याकडे ना वाट पाहण्याचा गुण आपल्याकडे असायला पाहिजे. अर्ध्यामध्ये सोडून द्यायचा नाही प्रयत्न. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जर प्रयत्न करत असलो, इफ यू आर ट्राइंग टू गेट समथिंग, जर काही मिळवण्यासाठी तू जर प्रयत्न करत असतील तर यू हॅव टू मेक अ कंटिन्युअस एफर्ट्स. डोंट क्विट. अजिबात त्या ठिकाणी क्विट करायचं नाही, प्रयत्न करायचे. ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आणि जेव्हा लोक लबाड बोलतात, जेव्हा लोक ना खोटं बोलत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही बेटा. जेव्हा लोक ना लबाड बोलतात, when they spread rumors, जेव्हा ते अफवा पसरवतात, त्यावेळेला आपण मात्र त्यांची साथ कधी करायची नाही. अशा प्रकारचा सल्ला कवीने आपल्या मुलाला दिलाय. आणि मग कवी म्हणतो ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. जेव्हा लोक तुझा तिरस्कार करतील ना बेटा, त्यावेळेला मात्र गप्प बसू नको. त्यांच्या तिरस्काराला वाढ देऊ नको, तर त्यांच्या तिरस्काराचं रूपांतर प्रेमामध्ये करण्याचा प्रयत्न कर. व्हॉट हॅव यू टू डू? आपण काय करायला पाहिजे, तू काय करायला हवं? ट्राय टू कन्वर्ट दिअर हेट्रेड इन टू लव्ह. त्यांच्या तिरस्काराचं रूपांतर प्रेमामध्ये करण्याचा प्रयत्न कर. कारण तिरस्कार चांगला नसतो. मला सांगा की आपल्याला शेक्सपियरनं असं सुद्धा म्हटलंय, एक ऐका, शेक्सपियर हॅज सेड इन वन ऑफ हिज फेमस ड्रामाज, त्याच्या एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारच्या एका नाटकामध्ये म्हटलंय काय, लव्ह इज द फूड ऑफ लाईफ. जीवन जगण्यासाठी प्रेम अतिशय महत्वाचं आहे. जसं अन्न महत्वाचं आहे ना, तशा प्रकारे प्रेम महत्वाचं आहे. आपण लहानाचे मोठे कसे झालो का, बिकॉज त्याचं कारण असं आहे, आपल्या आईनं आपल्यावर प्रेम केलं, आपल्या वडिलांनी आपल्यावर प्रेम केलं, भावानं, बहिणीनं, मित्रांनी आपल्यावर प्रेम केलं, आणि त्याच्यामुळे आपण मोठे झालो. आणि म्हणून तो काय म्हणतो माहितीये का, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. हे लेकरा, अरे तिरस्काराला अजिबात थारा द्यायचा नाहीये आपल्याला. काय करायचंय मग, त्या तिरस्काराचं रूपांतर प्रेमामध्ये कर. You have to convert, you have to make efforts to convert their hatred into love. त्यांच्या तिरस्काराचं रूपांतर प्रेमामध्ये करण्याचा प्रयत्न कर. खऱ्या अर्थानं चांगला माणूस बनशील. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. महत्वाचं चांगलं दिसण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जास्त हुशार असल्यासारखं दाखवू नकोस. आपल्याही बरेच लोक सांगतात बघा, काय सांगतात, जास्त बुद्धिमान असल्यासारखं कधी दाखवायचं नाही आपण.
हा, कारण आपण जर जास्त बुद्धिमान असल्यासारखं जर दाखवलं, लोक आपल्याला नॉलेज देणार नाहीत, लोक आपल्याला नवीन गोष्टी सांगणार नाहीत. मला या ठिकाणी जगामधल्या एका फेमस माणसाचा एक कोटेशन मला या ठिकाणी आठवतो. कोणतं? स्टीव्ह जॉब असं म्हणायचे. स्टीव्ह जॉब ऍपल कंपनीचा मला ते म्हणायचे काय माहितीये का? स्टे फुलिश स्टे हंगरी, म्हणजे भुकेलेले राहा आणि वेड्यासारखं वागा. आता हे जेव्हा वाक्य आपण ऐकतो का, तेव्हा आपल्याला वाटतं विचित्र वाक्य बाबा, भुकेलेले राहा आणि वेड्यासारखं वागा. म्हणजे नेमकं काय? भुकेलेले राहा कशासाठी? टू गेट मोर अँड मोर नॉलेज. जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी भुकेलेलं असलं पाहिजे. आपली भूक सदैव असली पाहिजे. कशासाठी? टू गेट मोर अँड मोर नॉलेज अँड बिहेव लाईक अ फूल पर्सन. आणि एखाद्या वेड्या माणसासारखं वागायचं का? जेव्हा आपण वेडे असतो का, तेव्हा वेड्यासारखं वागलो का, तरच लोक आपल्याला सांगतील ना. आपण जर म्हटलं का आय एम क्लेवर, आय एम टॅलेंटेड, आय एम द वाईजेस्ट पर्सन इन माय विलेज, आय एम द वाईजेस्ट पर्सन इन माय सिटी, मी माझ्या शहरामध्ये सगळ्यात विद्वान आहे, असं जर आपण जर म्हटलं, तर मला सांगा कोण आपल्याला ज्ञान देणार आहे? कोणीच ज्ञान देणार नाही आपल्याला. म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे? फूल माणसासारखं, वेड्यासारखं वागलं पाहिजे, म्हणजे लोक आपल्याला ज्ञान देणार आहेत. आणि जर आपण जर विद्वानासारखं जर वागत असलो तर आपल्याला लोक ज्ञान देणार नाहीत. अशा प्रकारे या सर्व या पहिल्या स्टांजामध्ये, या पहिल्या कडव्यामध्ये कवीनं आपल्या मुलाला सल्ले दिले ते एका पाठोपाठ एक. का? जर चांगला माणूस बनायचा असेल तर आपण आपल्या रागावर, आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. नंबर 2, आपण वाट पाहायला हवी. नंबर 3, आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. नंबर 4, तेवढं जास्त चांगलं राहण्याचा, चांगलं दिसण्याचा हट्टही करायचा नाही आणि जास्त विद्वान असल्यासारखं दाखवायचं नाही. महत्वाचं म्हणजे काय माहितीये का? जेव्हा लोक आपला तिरस्कार करतात तेव्हा तिरस्काराचं रूपांतर प्रेमामध्ये करण्याचा प्रयत्न कर. अशा अनेक सल्ले या कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्या मुलाला दिले. The poet has given several advices to his son. Why? Because he wants his son to be an ideal man. त्याला आपल्या मुलाला आदर्श मुलगा, एक आदर्श माणूस झालेला त्याला पाहायचंय आणि म्हणून कवी हे सल्ले देतो. फक्त कवीनं आपल्या मुलाला सल्ले दिलेत असा विचार करू नका. The theme is universal. The theme of the poem is applicable to each and every boy and girl in the universe. या जगातल्या प्रत्येक मुलासाठी आणि प्रत्येक मुलीसाठी हा आशय महत्वाचा आहे. बघा, कवितेचा आशय महत्वाचा आहे. आपण सुद्धा we have to try to inculcate, we have to try to inculcate all these properties in our behavior, in our nature, in our character. आपल्या कॅरेक्टरमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या चारित्र्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण ना इन्कल्केट करणं गरजेचं आहे. आपण त्या रुजवणे गरजेचं आहे, आत्मसात करणं गरजेचं आहे, चांगला माणूस बनायचा असेल तर. आणि हे प्रत्येकाचं ध्येय असावं. दुसऱ्या स्टांजा तेवढाच महत्वाचा आहे. व्हॉट डज द पोएट से इन सेकंड स्टांजा? या कवितेच्या दुसऱ्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो पहा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. अतिशय महत्वाचा सेंटेन्स. दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे कवितेची अतिशय महत्वाची ओळ आहे. कवी काय म्हणतो बघा, की स्वप्न पाहायचंय माणसानं, पण त्या स्वप्न नुसते पाहायचे नाहीत, तर त्या स्वप्नाला आपण आपला रिमोट कंट्रोल बनवायचा आहे. स्वप्न आपला रिमोट कंट्रोल असला पाहिजे. स्वप्न आपला मास्टर असलं पाहिजे. स्वप्न रिमोट कंट्रोल झाला पाहिजे. कसं? जसं कलामांनी आपल्याला सांगितलंय. काय सांगितलं कलामांनी? एव्हरी स्टुडंट मस्ट हॅव अ ड्रीम. प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असावं. अँड दॅट ड्रीम शुड बी कन्व्हर्टेड इन टू थॉट्स अँड द थॉट्स शुड बी कन्व्हर्टेड इन टू ऍक्शन. स्वप्नाचं रूपांतर आपण विचारामध्ये करावं आणि विचाराचं रूपांतर आपण त्या ठिकाणी कृतीमध्ये करावं. जर कृतीमध्ये जर केलं का, तर त्या स्वप्नाच्या दिशेला आपण काहीतरी करू ना. फक्त स्वप्न पाहायलाय आणि कसल्याही प्रकारचा जर आपण प्रयत्न जर करत नसलो तर मला सांगा काय उपयोग आहे त्याचा? आहे का काही उपयोग? आणि म्हणून इथं कवी असं म्हणतो आपल्या मुलाला, बाबा रे, यू मस्ट हॅव अ ड्रीम अँड मेक दॅट ड्रीम युअर मास्टर. मेक दॅट ड्रीम युअर रिमोट कंट्रोल. आणि त्या ड्रीमला तुझा रिमोट कंट्रोल बनव. कारण जसं कलामांनी सांगितलंय काय, स्वप्न त्याला म्हणू नका जे झोपेत पडतं. स्वप्न त्याला म्हणा जे झोप उडवतं. म्हणजे त्या स्वप्नानं आपली झोप उडवली पाहिजे. ज्यावेळेस रात्री 12 वाजता 1 वाजता जाग येईल का, ते स्वप्न आपल्याला आठवलं पाहिजे. समजा आपण जर ठरवलं, इफ वी हॅव डिसाइडेड, जर आपण जर ठरवलेलं असेल टू बिकम अ कलेक्टर, इफ यू हॅव डिसाइडेड टू बिकम अ टीचर, इफ यू हॅव डिसाइडेड टू बिकम अ डॉक्टर, जर तुम्ही डॉक्टर व्हायचं ठरवलं असेल, तुम्ही इंजिनियर व्हायचं ठरवलं असेल, जर तुम्ही इफ यू हॅव डिसाइडेड टू बिकम अ क्लास 1 ऑफिसर और क्लास 2 ऑफिसर, तुम्हाला चांगलं मोठं अशा प्रकारचं पद जर तुम्ही ठरवलेलं असेल, तर त्यावेळेला तुमची झोप उडाली पाहिजे.
जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला झोप आली नाही पाहिजे. अशा प्रकारे कवी आपल्या मुलाला असं म्हणतो, यू मस्ट हॅव अ ड्रीम अँड मेक दॅट ड्रीम युअर मास्टर, मेक दॅट ड्रीम युअर रिमोट कंट्रोल. अँड देन द पोएट सेज, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. आणि जर विचार करत असतील बेटा तर फक्त विचार करून सोडून देऊ नको. कधी कधी कसं होतं माहितीये का, आपल्या डोक्यात अनेक विचार येतात, फक्त आपण विचार करतो 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 आणि सोडून देतो. परंतु काही लोक काय करतात, एखादा विचार जर डोक्यामध्ये आला तर त्या विचाराला ध्येयामध्ये रूपांतर करतात, त्या विचाराला आपलं ध्येय ठेवतात. समजा माझ्या डोक्यामध्ये एखादा विचार आला, एक चांगला विचार आला, तर तो विचार म्हणजे आपलं ध्येय बनलं पाहिजे. आणि म्हणून कवीनं या ठिकाणी आपल्या मुलाला सांगितलंय, मेक दॅट थॉट युअर एम. तुझ्या डोक्यामध्ये आलेला विचार हा तुझा एम बनला पाहिजे, तुझं ध्येय बनलं पाहिजे, ते तुझं ध्येय झालं पाहिजे, तरच त्या विचाराचा काहीतरी उपयोग आहे. नाहीतर बरेच लोक दिवसातून 10 स्वप्न पाहतात, विसरतात. बस थोडा वेळ गेला की मग आपण आणखीन विसरतो. तसं नाही करायचं. जोपर्यंत ते आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही. त्याच्यानंतर इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. कवीनं या ठिकाणी काय म्हटलंय बघा, की जर समजा आयुष्यामध्ये कधी तुला विजय मिळाला आणि कधी अपयश मिळालं, जर आयुष्यामध्ये कधी तुला विजय मिळाला असेल, कधी अपयश मिळाला असेल, तर त्या दोन्ही गोष्टी ज्या असतात का, या दोन्ही गोष्टी ह्या आपण समान वागणूक द्यायला पाहिजे. या दोन्ही गोष्टींना आपण समान अशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. वी मस्ट ट्रीट दिस टू इम्पोस्टर्स. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत का, यांना आपण सेम, वी मस्ट ट्रीट दिस टू इम्पोस्टर्स इक्वल. म्हणजे यांना आपण इक्वल समजायला पाहिजे. कधी कधी काय होतं, जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा लोक नाचायला लागतात, आणि जेव्हा अपयश मिळतं, जेव्हा अपयशाला सामोरं जावं लागतं, दे बिगिन टू क्राय, रडायला लागतात. असं करायचं नाही. कारण आयुष्यामध्ये काय असतं माहितीये का, सुख आणि दुःख येत राहतात. जसं शेक्सपियरनं म्हटलंय ना, देअर इज नथिंग गुड ऑर बॅड बट थिंकिंग मेक्स इट सो. अरे जगामध्ये चांगलं आणि वाईट असं काहीच नाहीये. फक्त काय माहितीये का, की आपल्या विचार करण्यावर डिपेंड आहे, की जे चांगलं आहे का वाईट आहे हे फक्त आपले विचार करण्यावर आहे. म्हणून सुख आणि दुःख येत राहतं. सुख आणि दुःख हे येत राहतं. लाईफ इज द मिक्सचर ऑफ हॅपीनेस अँड सारो. हे जीवन म्हणजे काय माहितीये का, सुख आणि दुःखाचं मिश्रण आहे. आणि त्याच्यामुळे जरी सुख आलं काय, दुःख आलं काय, या दोन्हीला आपण समान मानलं पाहिजे. आता अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला इम्पॉसिबल वाटतात. म्हणजे काय होतं माहितीये का, सच थिंग्स आर व्हेरी इम्पॉसिबल. सच थिंग्स आर इम्पॉसिबल फॉर अ कॉमन मॅन, फॉर ऑर्डिनरी मॅन. एखाद्या सामान्य माणसाला अशा प्रकारच्या गोष्टी खूप अवघड वाटतात, त्या इम्पॉसिबल वाटतात, अशक्य वाटतात. परंतु चांगला माणूस जर बनायचा असेल, if you want to become an ideal person, if you want to become a good human being in a true sense, then you have to inculcate all these things in your character, in your nature. तुझ्या स्वभावामध्ये या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. म्हणून आपण काय करायला पाहिजे माहिती का, ज्या वेळेला यश आणि अपयश येतं, दोन्हीला मात्र सारखं समज बेटा. इथं सुद्धा दोन विरुद्ध कल्पना, विरुद्धार्थी कल्पना, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रायम्फ आणि डिझास्टर या दोन विरुद्ध अशा प्रकारच्या कल्पना एका ठिकाणी आणल्या. म्हणून अँटीथेसिस नावाचं पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी वापरण्यात आलंय मुलांना. विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा, द पोएटिक डिव्हाइस अँटीथेसिस हॅज बीन युज्ड हिअर, इट हॅज बीन एम्प्लॉइड हिअर. या ठिकाणी अँटीथेसिस नावाचं पोएटिक डिव्हाइस आहे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल. आणि कधी कधी आपण एखादं स्टेटमेंट देतो, एखादी चांगली गोष्ट आपण बोलतो, जवळचीच माणसं ते स्टेटमेंट ऐकतात आणि ते स्टेटमेंट बदलतात आणि त्या स्टेटमेंटला वेडं वाकडं करून, त्या विधानाला वेडं वाकडं करून लोकांना सांगतात. आणि ते स्टेटमेंट पुन्हा आपल्या कानावर जेव्हा येतं का, जेव्हा तेच विधान जेव्हा आपल्या कानावर येतं का, तेव्हा ते बिघडलेलं असतं, दुःख होतं आपल्याला. पण ते सहन करायची ताकद तुझ्यामध्ये असली पाहिजे बेटा. हे माझ्या लेकरा, तुझ्यामध्ये ते सहन करण्याची ताकद असायला हवी. एखादं तू बोललेलं विधान जरी लोकांनी त्याचा विपर्यास केला, इफ इट विल बी ट्विस्टेड बाय अदर्स, जरी ते लोकांनी त्याचा विपर्यास केला, तर यू मस्ट बिअर टू हिअर दॅट. म्हणजे ते मात्र तुझ्याकडं ऐकण्याची ताकद, तुझ्याकडे ऐकण्याची सहनशीलता तुझ्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे राग येता कामा नये आपल्याला. वी मस्ट नॉट लूज अवर टेम्पर. अशा प्रकारच्या लोकांवर आपण रागात येता कामा नये, तर ते ऐकून घेण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आणखीन कवी आपल्या मुलाला सांगतो बघा, एक अतिशय महत्वाची गोष्ट, ऑर वॉच द थिंग यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूड अँड बिल्ड देम अप विथ अ वर्न आउट टूल. आणि इथं अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा सल्ला कवी आपल्या मुलाला देतो. कवी असं म्हणतो की जर समजा सगळं आयुष्यामध्ये जे काही तू कमावलंस, व्हॉट एव्हर यू हॅव अक्युमुलेटेड थ्रू आउट युअर लाईफ, तुझ्या संबंध जीवनामध्ये जे काही तू कमावलंस का, आणि ते सर्व गुंतवून जर एखादा मोठा व्यवसाय तू करणार आहेस, किंवा एखादी मोठी बिल्डिंग तू बांधणार आहेस, एखादा मोठा कारखाना तू उभा करणार आहेस, आणि तू केलास,
आणि जर समजा ते नष्ट झालं एका क्षणात, होतं कधी कधी, कारण काय माणसाच्या जीवनामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही. वी आर अनअवेअर अबाउट अवर फ्युचर. व्हॉट विल हॅपन टुमॉरो वी डू नॉट नो. आपल्याला माहिती नाही की भविष्यात काय घडणार. आणि म्हणून तो आपल्या मुलाला एक अतिशय महत्वाचा सल्ला देत असताना रडियार्ड किपलिंग आपल्या मुलाला काय म्हणतोय पहा. म्हणतो की जर समजा आयुष्यामध्ये कमावलेलं सर्व एका ठिकाणी गुंतवलं, एखादी मोठी बिल्डिंग तू उभा केलास आणि उभा केली, बिल्डिंग तयार झाली आणि बिल्डिंग जर खाली पडली किंवा कोसळली, तर अशा वेळेला मात्र न रडता, न डगमगता, न आत्महत्या करता जे पडलंय त्या साधनानं, त्या थकलेल्या साधनानं पुन्हा तशा प्रकारची बिल्डिंग बांधण्याचा जेव्हा प्रयत्न करशील, तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस होशील बेटा. खऱ्या अर्थानं तू खऱ्या अर्थानं एक आदर्श अशा प्रकारचा माणूस होशील. बघा, याच्यावरून एक अशा प्रकारचं एक उदाहरण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की एक महान सायंटिस्ट ज्या माणसानं थॉमस एडिसन, ज्या माणसानं बल्बचा शोध लावला, ज्या माणसानं आपला बल्ब दिला, हु डिस्कवर्ड इलेक्ट्रिक बल्ब, आणि त्या माणसाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते बघा. व्हॉट डिड ही डू? त्यानं काय केलं माहितीये का? ही इन्व्हेंटेड ऑल हिज प्रॉपर्टी. त्यानं सगळी प्रॉपर्टी, त्यानं जे ऑल हिज अर्निंग, हिज एंटायर अर्निंग, संपूर्ण त्याची जी मिळकत होती का, ती मिळकत त्यानं एका ठिकाणी एक कारखाना उभा करण्यासाठी सर्व गुंतवणूक केली, सर्व पैसा त्या ठिकाणी खर्च केला. And he started to construct a very huge factory. एक अतिशय मोठी अशा प्रकारची फॅक्टरी त्यानं उभा केली. आणि फॅक्टरी उभा केल्यानंतर जेव्हा ती फॅक्टरी आता उत्पादनाला सुरुवात करणारच होती, जेव्हा उत्पादन आता मिळणारच होतं, तेवढ्यात त्याला फोन आला, जेव्हा त्याला कळवण्यात आलं की कम सून, तुम्ही लवकरात लवकर या. बिकॉज त्याचं कारण असं आहे, बिकॉज द फॅक्टरी इज इन फ्लेम्स. फॅक्टरी हॅज गॉट द फायर. या फॅक्टरीला आग लागली आहे, ती सध्या जळते, लवकरात लवकर या. त्यावेळेला हा थॉमस एडिसन पळत त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर त्यानं पाहिलं, when he reached there, at that time the factory was in flames. त्या ठिकाणी फॅक्टरी मात्र धड जळत होती. संपूर्ण आयुष्याची कमाई अशी जळत असताना त्यानं पाहिली. आणि पाहिल्यानंतर त्याच वेळेला काही पत्रकार, मात्र या पत्रकार लोकांची खूप कमाल वाटते मला. हे पत्रकारांना सुखाती आणि दुःखाती एकच प्रश्न विचारतात, हाऊ डू यू फील? तुम्हाला कसं वाटतं? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? तुमचा काय विचार आहे याबद्दल? आणि एक पत्रकार त्यांच्याकडे पळत आला आणि पत्रकाराने विचारलं, थॉमस एडिसनला विचारलं. काय विचारलं? सर, हाऊ डू यू फील नाव? तुला कसं वाटतंय आता? त्यावेळेला त्या माणसानं जे उत्तर दिलं का, ते उत्तर अतिशय महत्वाचं आहे. आणि तेच या ठिकाणी कवीनं आपल्या मुलाला सांगितलं. ते उत्तर काय होतं माहितीये का? तो असं म्हणाला की देवाची इच्छा असावी. हा कारखाना तयार करत असताना काही मायनर चुका माझ्या हातून झालेल्या होत्या. इट माइट बी गॉड्स विल दॅट आय हॅड कमिटेड सम मायनर मिस्टेक्स while constructing this factory. ही फॅक्टरी बांधत असताना, ही फॅक्टरी तयार करत असताना काही चुका झालेल्या होत्या. त्याच्यामुळे देवाची इच्छा असेल की मी आणखीन पुन्हा एकदा परिपूर्ण चुका नसलेला कारखाना उभा करावा, म्हणून अशा प्रकारचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला आहे. आणि झालं काय म्हणजे बघा, की ज्या वेळेला when the factory was in flames, जेव्हा कारखाना आगीमध्ये होता, त्यावेळेला मात्र he was thinking to reconstruct it. त्यावेळेला तो पुन्हा बांधायचा विचार करत होता. त्याच्या ठिकाणी एखादा ऑर्डिनरी माणूस असता तर त्यानं काय केलं असतं, आता माझं काही खरं नाही, आणि म्हणून त्यानं आत्महत्या करण्याचा विचार केला असता. परंतु या माणसानं तसा विचार केला नाही. त्यानं लगेच विचार केला की हे जे काय आहे का, त्याच्या साह्यानं पुन्हा एकदा कारखाना आपण तयार करूया. इथं बघा मुलांना, वॉर्न आउट टूल्स नावाचा या ठिकाणी शब्द वापरण्यात आला. वॉर्न आउटचा अर्थ होतो एक्झॉस्टेड, टायर्ड, आणि टूल म्हणजे सामग्री कधी थकत नसते, कधी त्या ठिकाणी त्याला कंटाळा येत नसतो. परंतु कंटाळा यायचा गुणधर्म कुणाचा आहे? माणसाचा. म्हणून माणसाचा गुणधर्म जेव्हा एखाद्या अमानवी वस्तूला दिला जातो का, त्यावेळेला पर्सोनिफिकेशन नावाचं पोएटिक डिव्हाइस वापरलं जातं. when the human qualities are given to inhuman object. जेव्हा मानवी गुणधर्म एखाद्या अमानवी वस्तूला, गोष्टीला दिला जातो, तेव्हा पर्सोनिफिकेशन नावाचं पोएटिक डिव्हाइस वापरलं जातं. आणि या ठिकाणी इथं सुद्धा कवितेमध्ये पोएटिक डिव्हाइस कोणतं? पर्सोनिफिकेशन लक्षात ठेवायचं. आणि शेवटचा स्टांजा, द लास्ट स्टांजा, which has made this poem famous, which had made this poem very popular. या कवितेला अतिशय फेमस बनवण्यामध्ये या लास्ट स्टांजा अतिशय महत्त्वाचा आहे. या शेवटच्या स्टांजानं या कवितेला अतिशय फेमस बनवलं. तसं कविता तर एंटायर पोएट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. संपूर्ण कविता अतिशय महत्त्वाची, कारण या कवितेमध्ये एक वाक्य म्हणजे एक सल्ला आहे आपल्याला.
एक एक लाईन म्हणजे एक एक सल्ला आहे. आणि या शेवटच्या कडव्यामध्ये इन द लास्ट स्टांज ऑफ द पोएम व्हॉट डज द पोएट से, या कवी काय म्हणतो जरा बघा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. जेव्हा तू गर्दीमध्ये असतील बेटा, जेव्हा सर्व लोक तुझ्या अवतीभोवती असतील, त्यावेळेला सुद्धा आपण आपला व्हर्च्यू म्हणजे आपला गुण सोडायचा नाही. प्रिझर्व्ह युअर व्हर्च्यू. डोंट गिव्ह अप युअर गुड क्वालिटीज. तुझ्यामधल्या ज्या चांगले गुण आहेत का ते मात्र देऊ नकोस लोकांना, ते मात्र सोडून देऊ नको. जेव्हा गर्दीमध्ये असतो तेव्हा आपण काय करायला हवं, टू प्रिझर्व्ह अवर व्हर्च्यूज. आपण सद्गुण सोडता कामा नये. आणि पुन्हा कवी म्हणतो ऑर वॉक विथ द किंग नॉर लूज द कॉमन टच. आणि जर श्रीमंतांसोबत राजा महाराजांसोबत जर फिरत असतील तर अशा वेळेस गरीबाला विसरू नको. डोंट फॉरगेट द कॉमन टच. डोंट लूज द कॉमन टच. डोंट फॉरगेट पुअर फ्रेंड्स. म्हणजे कधी कधी कसं होतं म्हणजे का, व्हॉट हॅपन्स जनरली, व्हॉट हॅपन्स, व्हॉट इज द टेंडन्सी ऑफ मॅन व्हेन मॅन बिकम्स रिच. जेव्हा एखादा माणूस श्रीमंत होतो का, व्हॉट हॅपन्स, व्हॉट डज ही डू, तो काय करतो, ही फॉरगेट्स ऑल हिज पुअर रिलेटिव्स, ऑल हिज पुअर फ्रेंड्स. तो काय करतो म्हणजे का, आपल्या सर्व गरीब मित्रांना विसरतो. परंतु इथं आपल्या मुलांना सांगत असताना हा कवी असं म्हणतोय, बाबा इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड ह्युमन बिईंग, जर तुला चांगला माणूस बनायचा असेल तर यू हॅव टू कीप टच विथ द कॉमन पीपल. You should not forget common people. You should not forget poor relatives, poor friends. तू त्यांना विसरता कामा नये. बाबा रे, कधी श्रीमंत लोकांमध्ये असताना सुद्धा गरिबांना मात्र कधी विसरायचं नाही. अशा प्रकारचा गुण जर आपल्यामध्ये असेल, if we possess all these qualities, then we will be a man in a real sense. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण माणूस बनूया. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much. आणि जेव्हा एखादा शत्रू आणि मित्र दोघंही तुला इजा करण्याचा विचार करणार नाही. शत्रूला सुद्धा वाटलं पाहिजे द मॅन इज गुड, ही इज अन आयडियल पर्सन अँड आय मस्ट नॉट हार्म हिम, आय मस्ट नॉट इंज्युअर हिम. मी त्याला इजा करता कामा नये असं शत्रूला वाटलं पाहिजे. अरे असे काही लोकांकडे आपण पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येतं बघा. आपण आपल्या जरी समजा बाबा आमटे, प्रकाश बाबा आमटे अशा प्रकारच्या लोकांकडे आपण जेव्हा पाहतो का, तेव्हा आपल्या लक्षात येतं मित्र काय पण शत्रू सुद्धा त्यांना इजा करण्याचा विचार कधी करू शकत नाही. एवढे महान पर्सनॅलिटी त्यांनी तशा प्रकारची पर्सनॅलिटी बनवली आहे स्वतःची. तसं इथं कवी आपल्या मुलाला असं सांगतोय, बाबा रे, फ्रेंड्स आणि फोज म्हणजे तुझे शत्रू आणि मित्र या दोघांचंही तुझ्यावर प्रेम असलं पाहिजे. मित्रांनी तर प्रेम करावंच करावं, परंतु शत्रूनं प्रेम करावं. अशा प्रकारचा जर तू बनशील, असं जर तुझं नेचर असेल, असं जर तुझं कॅरेक्टर असेल तर नक्की तू चांगला माणूस बनशील. इथं सुद्धा दोन परस्पर विरोधी अशा प्रकारच्या कल्पना म्हणजे टू अपोजिट आयडियाज आर इन्व्हॉल्व्ड हिअर. Two opposite ideas are mentioned here. That's why the poetic device antithesis is used in this line. Foes and friends. These are the two opposite words. बघा, आणि याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला पोएटिक डिव्हाइस अँटिथेसिस वापरण्यात आलाय. शेवटच्या 4 ओळी अतिशय महत्वाचे. इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट. महत्वाचं म्हणजे वेळेचा विचार करायला शिक, वेळेला महत्व द्यायला शिक. आपल्या मुलाला सांगत असताना while giving advice to his son, the poet says the time is money, time is valuable, time is precious. वेळ मौल्यवान आहे बेटा. वेळ म्हणजे पैसा आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, वेळ मौल्यवान आहे. once it gone, एकदा गेला, never comes back. it never comes back. कधीच परत येत नाही. एकदा गेलेली वेळ कधी परत येत नसते. आजचा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी परत येणार नाही. आजची तारीख माझ्या आयुष्यामध्ये कधी परत येणार नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, यू हॅव टू कीप इन युअर माइंड. तुझ्या तू लक्षात ठेव, रिमाइंड माइंड इट. एक गोष्ट लक्षात ठेव, टाइम इज व्हॅल्युएबल. आणि प्रत्येक मिनिटाचा विचार कर. यू हॅव टू थिंक अबाउट एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनिटाचा विचार कर. आणि याच्याही पुढे जाऊन कवी काय म्हणतो पहा, यू विथ 60 सेकंड वर्थ ऑफ अ डिस्टन्स रन. फक्त मिनिटाचा विचार करू नको, तर मिनिटातल्या प्रत्येक सेकंदाचा विचार कर. You have to think about every minute, not minute. You have to think about every second, because every second is valuable. Every second is unforgiving. म्हणजे तो पुन्हा कधीच परत येणार नाहीये. प्रत्येक मिनिटाचा जर आपण विचार केला, विचार करा मुलांनो, की आपण महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत का, ते कधी असा वेळेचा विचार करतात का? नाही. आपण कधी गप्पा मारत बसलो, किती वेळ गेला त्याचं भान नसतं आपल्याला. परंतु काही लोक मात्र जेव्हा आपण इतिहासामध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो का, वेन वी लुक बॅक इन टू अवर हिस्ट्री, आपण जेव्हा इतिहासामध्ये आपण पाहतो का, तेव्हा नेपोलियन बोनापार्ट असं म्हटलं जातं की तो कधी झोपायचाच नाही. ही वुड नॉट स्लीप. तो कधी झोपायचाच नाही. झोपायचा परंतु घोड्यावर. एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे जात असताना तो घोड्यावर व्हाईल रायडिंग. ही यूज्ड टू स्लीप व्हाईल रायडिंग ऑन द हॉर्स.
म्हणजे घोड्यावर फिरत असताना त्या ठिकाणी घोड्यावरच तो रायडिंग करत असताना थोडंसं झोपायचं. हे अशा प्रकार. त्याचं कारण काय होतं माहितीये का, की त्याला असं वाटायचं झोपणं म्हणजे टाइम वेस्ट आहे. कारण कसं आहे, असंही पाहिलं आपण तर झोपेमध्ये आपलं अर्ध आयुष्य जातं. जर 60 वर्ष आपण जगलो तर 30 वर्ष झोपण्यामध्ये आपले जातात. तशा प्रकारे आपण जर वेळेचा विचार जर केला तर मग मात्र प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक मिनिटाचा विचार जर केला आणि तो जर कारणी लावला तर मग मात्र आपलं जे ध्येय आहे का ते ध्येय आपण मिळवू शकतो. आणि मुलांना सांगत असताना या ठिकाणी कवी असं म्हणतोय, यू हॅव टू मेक यूज ऑफ एव्हरी सेकंड. आणि जर प्रत्येक सेकंदाचा विचार जर केला आयुष्यामध्ये तर कवीला शेवटच्या 2 ओळीमध्ये काय म्हटलं बघा, युअर्स इज द अर्थ. ही पृथ्वी तुझी असेल, म्हणजे हे जग तुझं असेल. यू विल बी द ओनर ऑफ द अर्थ, यू विल विन द होल अर्थ. ही संपूर्ण पृथ्वी तू जिंकशील. फक्त पृथ्वीच नाही तर अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट. या पृथ्वीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये असतील. सगळ्या गोष्टी तुझ्याच, सगळ्या गोष्टींचा हे पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या आतमध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंचा तू मालक असशील. परंतु याच्याही पेक्षा जास्त, विच इज मोर, याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं कवीला काय वाटतं माहितीये का, यू विल बी अ मॅन. माझ्या लेकरा तू माणूस बनशील. अरे मुला तू माणूस बनशील. कवीला वाटतं तू तर म्हणजे संपूर्ण जग तू जिंकायला हवं. परंतु त्याच्याही पेक्षा कवी कशाला महत्व देतोय तर तो म्हणतो की तू खऱ्या अर्थाने माणूस बनायला हवा. बी अ मॅन माय सन. आणि शेवटी म्हणतो की माझ्या मुला तू मात्र त्या ठिकाणी माणूस बनलेलं पाहायला मला नक्की आवडेल. अशा प्रकारे इन दिस वे द पोएम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही कविता अतिशय महत्वाची. व्हाय? बिकॉज it teaches us how to be a perfect and ideal human being. एक चांगला माणूस, एक आदर्श माणूस कसं बनावं ही सांगणारी कविता आहे. and that's why the poem is very famous and it is studied all over the world. ही संपूर्ण जगामध्ये शिकली जाते. ऑल ओव्हर द वर्ल्ड, संपूर्ण जगामध्ये आणि बऱ्याच देशांमध्ये ही कविता शिकली जाते, शिकवली जाते. तर आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पोएम. ही कविता तुम्हाला समजली असेल. याच्यावरच्या प्रश्नांची तयारी करा. थँक्यू व्हेरी मच.